या नव्या कोऱ्या सीझन मध्ये आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत. तुम्ही पाहताय फ्रुटी प्रस्तुत फू बाय फू कॉमेडीचं आधार कार्ड. आज माझं लग्न अजिबात नाहीये, पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा बँड मी माझ्यासोबत का घेऊन आलेलो आहे. तर हा आहे आमचा फू बाय फूचा नवा कोरा बँड, ज्याचं नाव आहे फू बाय फू ब्रास बँड. तुमचं टेन्शन थोडंसं हलकं करण्यासाठी कॉमेडीचा आधार घेऊन आम्ही आलेलो आहोत. तुमचा आवडता कार्यक्रम घेऊन फ्रुटी प्रस्तुत फू बाय फू कॉमेडीचं हे आधार कार्ड. तर आता जास्त वेळ न लावता मी लगेच बोलावणार आहे त्या दोन बिचाऱ्या परीक्षकांना, ज्यांना इथे बसून खूप हसावं लागतं. म्हणजे हसतातच ते बिचारे, पण हसून हसून त्यांची वाट लागते. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात या पर्वातल्या आपल्या दमदार परीक्षकांचं. स्वप्नील जोशी आणि अश्विनी कासेकर सावरिया. वा वा वा. स्वप्नील सर, अश्विनी मॅम, तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तुमच्याच या मंचावरती. पुन्हा एकदा एक नवीन पर्व, पुन्हा तीच धमाल, पुन्हा तीच मजा. स्वप्नील सर, सुरुवात करूयात तुमच्यापासून. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. माझं स्वतःचं आधार कार्ड आलेलं आहे, पण कॉमेडीचं आधार कार्ड कुठे मिळतं असं मला कळत नव्हतं, आणि मला असं कळलं की या मंचावर ते आता आजपासून मिळणार आहे, म्हणून माझं कॉमेडीचं आधार कार्ड काढायला मी आलेलो आहे. ओहो, अश्विनी मॅम. घरी आल्यासारखं वाटतंय. बरेच दिवस घराबाहेर होते आणि मी परत घरी आले, आणि घरामध्ये आल्यानंतर कसं एक वेगळंच सुख असतं. त्या सुखी घरामध्ये मी परत आले, त्यामुळे आय एम टू हॅपी. अहो, क्या बात आहे. दोनही परीक्षकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर स्वप्नील सरांनी उल्लेख केला की आधार कार्ड काढले, पण कॉमेडीचं आधार कार्ड अजून काढायचं आहे. तर आता आम्ही इथे उघडणार आहोत कॉमेडीचं भव्य आधार कार्ड. तर स्वप्नील सर आणि मॅम, ही आहेत आपली दोन आधार कार्ड. तर आधार कार्डाची मी आता तुम्हाला माहिती देणार आहे. या दोनही आधार कार्डांच्या मागे 6 जोड्या लपलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक खिडकीच्या मागे एक जोडी लपलेली आहे. आतापर्यंत तुम्ही दोघे परीक्षक होतात, म्हणजे परीक्षक आहात अजूनही, पण तुमची जबाबदारी आता वाढणार आहे. तुम्ही कुटुंब प्रमुख होणार आहात. म्हणजे 2 फॅमिलीज असणार आहेत. त्या फॅमिलीचे तुम्ही हेड होणार आहात. आता स्वप्नील जोशी, एस फॉर, मला फॅमिलीचं नाव शोधायचं. एस फॉर अतरंगी. ओके, तर अतरंगी होतं हे, पण एस फॉर अतरंगी ही तुमची फॅमिली सर. आणि आता अश्विनी मॅम, अश्विनी, ए फॉर सतरंगी. कसं वाटेल? ए फॉर सतरंगी. मी दिलंय ए फॉर सतरंगी. तुमची सतरंगी फॅमिली, तुमची अतरंगी फॅमिली. येस सर. दोनही फॅमिली 3-3 जोड्या असणार आहेत. त्या अर्थातच तुम्हाला आता निवडायच्या आहेत. पण कशा निवडायच्या? कारण याच्या मागे काय आहे हे मलाही माहिती नाही, तुम्हालाही माहिती नाहीये. एक मिनिट म्हणजे जोड्या न बघता निवडायच्यात? ब्लाइंडली निवडायच्यात सर. म्हणजे आम्ही निवडताना माहिती नाही की खिडकी मागे कुठली जोडी आहे? कुठली जोडी असणार आहे. पण त्यासाठी एक मी आयडिया शोधलेली आहे. आधार कार्डावर शिक्का कसा मारायचा हे तुम्हाला आणि मी सगळ्या महाराष्ट्राला आता शिकवणार आहे. 1 मिनिट थांबा. ओके. आता हे काय? एवढे मोठे शिक्के मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिलेले आहेत. हा शिक्का आहे? तर ही अतरंगी. अतरंगी आणि ती सतरंगी. सतरंगी. तर त्या प्रत्येक खिडकीच्या मागे शिक्का मारायला जागा केलेली आहे. तर तुम्ही आता ठरवा कुठल्या खिडकीवरती शिक्का मारायचा. कोणाच्या नशिबात काय, मला काय आहे हे माहिती नाहीये. ओके, लेडीज फर्स्ट. ओके ओके. जोरदार टाळ्या अश्विनी मॅम साठी. जरा जोरात.
काय ग हात दुखा लागले हो जरा खाली ठेव. ए खाली ठेवू नको, खाली ठेवू नको. हे राहिलं ना अजून एक. नाही 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 नाही. ते एक आधार कार्ड बाकी आहे. हा ते माझ्या वाट्याचं आहे. त्याच्यावरती शिक्का मी मारणार आहे. त्याच्या मागे कोण आहे, काय गंमत घडणार आहे, हे सगळं मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. पण त्याआधी सगळ्यांचं आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांसाठी. Woo! आता सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्या मागे काय आहे, तर हे आहे आपलं बेस्ट आधार कार्ड. या बेस्ट आधार कार्डची मी आता तुम्हाला माहिती सांगणार आहे. हे बेस्ट आधार कार्ड कुणाचं आहे बुवा? माझं तर नाहीये. हे बेस्ट आधार कार्ड दोनही फॅमिलींचं आहे. येस, कारण याच्यावरती मी दोनही फॅमिलीचा शिक्का मारणार आहे. तर याची माहिती विशेष अशी आहे, यांना मी बेस्ट याच्यासाठी म्हणतोय की यामध्ये जी जोडी जडलेली आहे ती जर एखाद्या फॅमिलीसाठी परफॉर्म करेल आणि त्यांना जर काही गुण मिळतील तर त्याचे दुप्पट गुण त्या फॅमिलीला देण्यात येणार आहे. याचाच अर्थ जॅकपॉट आहे असं म्हणायला हरकत नाही. जॅकपॉट आहे, पण ते कुणाकडून खेळणार हे त्या त्यावेळी चिठ्ठी निवडून आपण ठरवूयात की कुठल्या फॅमिलीला ते दत्तक घ्यायला मिळेल. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की कोण दडलंय याच्या पाठीमागे. चला आता मी सरवतो. तर या बेस्ट आधार कार्डच्या पाठीमागे आहे जोडी 1 2 3. चलाओ ना नैनों से बाण रे, जान ले लो ना जान रे, या बाहेर या. जान ले लो ना जान रे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सुप्रिया पाठारे आणि अर्थातच सगळ्या महाराष्ट्राचे भाऊ कदम. आणि आता तुम्हाला बसायचंय त्या विशेष तयार केलेल्या सिंहासनावर, पण थोड्या वेळासाठी, कारण कुणीतरी थोड्या वेळाने तुम्हाला दत्तक घेईलच. त्या फॅमिलीत तुम्हाला बसावं लागणार आहे. आता काय झालं ना भाऊ, सगळ्यांना प्रश्न असा पडलाय की कुणाकडून तरी एकाकडून आम्ही खेळणार. मग दुसऱ्या फॅमिलीसाठी 3च जोड्या राहिले ना. हा इम्बॅलन्स झाला ना सगळा. त्याच्यावरही आमच्याकडे एक सोल्युशन आहे. त्यांच्यासाठी असणार आहे एक गेस्ट आधार कार्ड. प्रत्येक आठवड्यात एक गेस्ट जोडी इथे परफॉर्म करणार आहे उद्याच्या भागात. आणि त्यांच्यासाठी सेम नियम आहे. त्यांना जे गुण मिळतील त्याच्या दुप्पट गुण त्या फॅमिलीला देण्यात येतील. हो, गेस्ट आधार कार्ड कोण आहे ते मी या भागाच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा आता भाऊ कदम आणि सुप्रिया पाठारे मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही सिंहासनावर बसा. या बेस्ट आधार कार्ड साठी आताच रस्तिकेत सुरुवात झालेली आहे. बघूयात मग आता ते कुणाच्या नशिबात असणार आहे. पण आता या गेमला सुरुवात करूयात. स्वप्नील सर, शिक्क्यांना सुरुवात केली होती मॅडमनी, तेव्हा आता परफॉर्मन्सला सुरुवात करूयात तुमच्या अतरंगी फॅमिली पासून. तर तुम्ही तुमच्या फॅमिलीमधून कुणाला उतरवणार पहिल्यांदा? मला असं वाटतं की नवीन पर्व आहे, नवीन सुरुवात आहे आणि सुरुवात नेहमी दणक्यात व्हायला पाहिजे. ओहो, तर मला असं वाटतं की आपण ह्याची सुरुवात करूया. माझ्या फॅमिलीतले सगळेच दणकेबाज आहेत, पण जो अतरंगी म्हणून फेमस आहे आहा. कुशाल आणि हेमांगे. अरे बाबा चल चल, बोलवतायत ते, चल चल. अरे ए कुशल, अरे तेव्हा तुम्हाला सांगते तर नेहमीच या परफॉर्मन्सच्या आधी हा इथेच जाऊन बसलेला असतो. मला नेहमी इथून बाहेर काढावं लागतं. कुशल चल. आटपलं बाबा तुझं? आता चल. हा चल. अरे कुशल कुशल चल रे बाबा. काय करू? अरे फायनल कॉल. बाबा मेरे कपडे मळतात फार, घरी इमोशनल अत्याचार. आणि माझ्या आयुष्यात खूप दुःख होत. घरातले सगळे मळके कपडे मला एकटीला धुवायला लागायचे. पण
अचानक एक दिवस माझ्या आयुष्यात चमत्कार घडला. हे सगळे मळके कपडे धुवायला एक धोबी माझ्या आयुष्यात आला. वो जो भी है मेरा धोबी है. और डोरबेल तो पहले से चालू है. ठीक है, कड़ी वाजवतो. वैसे तो हमें दरवाजा खोलने की आदत है नहीं, लेकिन आज खोल ही देते हैं. यूं की नजर बेकरार है कि नहीं दबा कौन है तू कौन है? रिश्ते में तो हम तुम्हारे धोबी लगते हैं. डोक्यात काहीतरी घालेल. इथं तुमची लिफ्ट बंद आहे. आज माळ्यात चढून आलोय, धाप लागली मला म्हणून मी म्हटलं, धोबी आहेस ना मग धोब्यासारखं वाग. एक मिनिट, तू हे बिग बीन सारखे कपडे का घातलेस? अरे बिग बीजी, आ? बीबीजी, हा? बिग बीन सारखे नाही, बिग बीन चेच कपडे आहेत. मिरगी आली आहे, चप्पल आलाय, चप्पल मिरगी. म्हणजे याचा अर्थ बिग बीनचे कपडे तुझ्याकडे धुवायला येतात? बिग बीनचे कपडे तुझ्याकडे, कपडे येतात बिग बीनचे तुझ्याकडे किती धुवायला? व्हरायटी दिली तरी सीएम ऐकायला येते ते. हे सोड रे, त्यांचे कपडे तुझ्याकडे धुवायला येतात म्हणजे हे नेमकं काय घडतं रे तुमच्या डायलॉग? अरे धोबी जी नमस्कार, वेलकम वेलकम. चलिए आप और हम मिलकर खेलते हैं. हे असंच असतं इकडे. तो आपके लिए पहला सवाल है, आज यहाँ से आप क्या लेके जाएंगे? आपके लिए ऑप्शन है डी से धोती, सी से छठी, बी से बनियान या ए से अंगरखा. ऐसे कैसे अंगरखा? ऐसे बोलिए आप क्या लेके जाएंगे? साहब बिल. सही जवाब. जिंकलो पर. सही जवाब, सांप बिल में ही रहता है. वाह. हे असे त्यांचे कपडे द्यायला गेले नाही, हे असले प्रश्न विचारतात म्हणून मी त्यांचे कपडे देत नाही, परत आणतो आणि मग ते घालतो. हॅलो ए बिग बीन सारखे एवढे छान कपडे घातलेस तू आणि त्याच्यावर एवढा घाणेरडा गमछा. गमछा नाही आहे, निशाणी आहे तरी. बाबी, बाबीजी, धोबीजी, अरे धोबी हो. अरे कपडे पे कपडे, कपडे पे कपडे, कपडे पे कपडे, कबड्डी 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 कबड्डी. तो कॉमेडी करने आई है या कबड्डी खेलने? 2.5 किलो का हाथ जब किसी पे पड़ता है ना, तो वो उठता नहीं, उठ जाता है. धापा, धापा. एक मिनिट, हे घ्या कपडे. 1 मिनिट साबण लावते. हाँ. वाह क्या बात है. सनी जी, आपका वो फेमस डांस हो जाए. यारा ओ यारा मिलना. एक मिनिट, हे घ्या, आता करा डान्स. यारा ओ यारा मिलना हमारा, जाने क्या रंग लाएगा. सुकले कपडे सुकले. 6 महिन्यापूर्वी माझ्या ह्यांचा मी स्वेटर तुला दिला होतास. कुठे रे, कुठे तू स्वेटर? शूटिंगला दिलाय ना. शूटिंगला? कोणाच्या?
ऋतिक रोशन. ऋतिक रोशन ऋतिक रोशनला. कसल्या फिल्म मध्ये? कहो ना प्यार है. ए हा. पण ह्यांचा स्वेटर तू ऋतिक रोशनला कशाला दिला समळ का? तर- नवीन द्यायचा ना. मी म्हणालो त्यांना तर त्याच्यावरती ऋतिक म्हणाला ऐसे कैसे यही चाहिए मेरे को. मैंने तो सांगा जादू जादू यही चाहिए. अरे या, किती छान किती छान. म्हणजे ऋतिक रोशनचे कपडे सुद्धा तू धुतोस? अरे तो स्वतःच धुतो त्याचे कपडे. कसं काय? पण आपण फक्त म्युझिक लावायचं आणि त्याच्या हातात साबण द्यायचा. हा. बघा साबण द्या. हे घ्या. ए टाणांग डाणांग डांग डाणांग डाणांग डांग डाणांग. स्वतःच धुतो. क्या बात वाळत आहे. पण स्वतःच घालतो. कसं काय? ए या ओ या ए या ओ ए या ओ आ. ए आ ओ या ए आ या यो हा? या या यो. यू काय मला हुशार होतो? तू काय मला मूर्ख समजतोस? हा. काय? नाही नाही मूर्ख. महिना महिना आमचे कपडे येत नाहीत घरी. काय करतोस तू? आणि मी माझ्या नवऱ्याला अरे महिनाभर त्याने एक जोडी कपडे वापरले तरी काय देऊ मी उत्तर माझ्या साहेबांना? सबको बोलना कि छेनू आया था. कौन? छेनू चेनू? छेनू आया था और बोल के गया जेनु काम तेनु थाय. कपडे कुठे? कपडे कुठे? खामोश. कपडे कुठे? साहेबांना काय उत्तर देऊ? सबको बोला कि छेनू आया था और बोल के गया जेनु काम तेनु थाय. अरे साबण नाही तर धुतोस काय? काय? हा. ए जोरदार काय झालं पाहिजे या अतरंगी जोडीसाठी. आणि आता मला कळलं की तुमचं नाव अतरंगी का ठेवलंय ते. तुमचे जे फॅमिली हेड आहेत ते खूप हसत होते. मला त्यांच्यापासून सुरुवात करायची. स्वप्नील सर. हेमांगी आणि कुशल, सगळ्यात आधी तुमचं मनपूर्वक स्वागत एका नवीन पर्वात आणि नवीन धमाल करण्यासाठी. मला असं वाटतं की तुम्ही दोघे जर माझ्या ह्याच्यात सिलेक्ट झाला नसतात तर मला खूप वाईट वाटलं असतं. कारण ह्याचं एक कारण आहे की तुम्ही दोघे उत्तम परफॉर्मर्स आहातच, पण तर दुसरं कारण असं की निलेशने आपल्या टीमला अतरंगी असं नाव दिलंय. आणि मला असं वाटतं की कुशल, तुझं मिडल नेम ते पाहिजे खरं. कुशल अतरंगी बद्रिका असं खरं पाहिजे. तुमच्या संपूर्ण प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि फॅन्टॅस्टिक ऍक्ट. अश्विनी मॅम, स्वप्नीलजींच्या फॅमिलीमधून ही जोडी होती. कसा वाटला परफॉर्मन्स? ह्या वेळेला मी आपल्या सगळ्या पार्टिसिपंटसाठी काहीतरी वेगळं करायचा म्हणजे प्रयत्न केलाय. आणि म्हणून मी असं ठरवलं मी की मीच माझ्या हाताने काहीतरी बनवून रोज घरनं काहीतरी आणणार आहे असं. आणि मला परफॉर्मन्स आवडला की मग मी ते देणार आहे. तर सुरुवात करूया आपण. जोरदार झाल्या पाहिजेत अश्विनी मॅम साठी. तर अश्विनी मॅमचा हा जो डबा आहे तो दर आठवड्याला आता येणार. म्हणजे दर दिवशी येईल असं म्हणायला हरकत नाही. हो. आणि ज्यांचा परफॉर्मन्स आवडेल त्यांना तुम्ही काही ना काहीतरी त्यातून देणार आहात. कुणाला मिळू न मिळो माझी चांदी आहे मला कळलेलं आहे. नाही नाही, खरं तर ह्याला हा मिळायलाच हवा होता कारण हा ऍक्ट त्याने लिहिलाय. वा वा, हाच मॅडनेस अपेक्षित आहे तुमच्या सगळ्यांकडनं. आणि आय एम शुअर की तुम्ही सगळे एका वेगळ्या उंचीला, एका वेगळ्या लेवलला हे पर्व नेणार आहात. ऑल द व्हेरी बेस्ट. हो, तर पर्वाला सुरुवात झालेली आहे. पण अश्विनी मॅम तुम्हाला किती गुण देतात? अश्विनी मॅम, या हसऱ्या चेहऱ्यामागे काय दडलंय? वा 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 वा. स्वप्नीलजींची ही फॅमिली आहे. स्वप्नील सर, तुम्ही किती गुण देणार? 9 गुण दिलेले आहे. एक गुण मी राखून ठेवल्याचं कारण इतकंच की ही सुरुवात आहे आणि मला अशी खात्री आहे की हे 9 तुम्हाला प्रेरित करतील 10 आणि 10+ परफॉर्मन्सेस करायला. ऑल द बेस्ट. हो 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 हो, क्या बात आहे. कुटुंब प्रमुख आहेत तरी सुद्धा त्यांनी 9 दिले. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. जोरदार टाळ्या स्वप्नीलजींसाठी झाल्या पाहिजेत. आणि आता अश्विनी मॅम यांना टक्कर देण्यासाठी तुमच्या फॅमिलीतून तुम्ही कुणाला उतरवणार आहात? माझ्या मते
क्षिती आणि विजय पटवर्धन यांनी उतरावं. जोरदार खेळाने आपण स्वागत करूयात अश्विनीजींच्या सतरंगी फॅमिली मधून विजय पटवर्धन आणि क्षिती जोग. चला चला, माझी पूर्ण तयारी झालेली आहे. मी आता जायला तयार आहे. मला सगळं येतंय. ओके गो. चल विजा. थांब थांब थांब, मला एक सॉलिड पंच आठवलाय. एक मिनिट. आता एकही पण सांगायचं नाही. जेवढं आपल्याला येतं तेवढं कर. तुला शेवटपर्यंत सुचत असतं विजा. दिस इज नॉट फेअर. चांगला ट्रेन माझा, ऐक ना. अगं चांगला, अगं थांब. जॅकी हो, जॅकी हो, आधार कार्ड जॅकी हो, सगळी डॉक्युमेंट जॅकी. जॅकी हो, जॅकी हो, आधार कार्ड जॅकी हो, आधार कार्ड जॅकी हो, जॅकी हो, जॅकी 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 जॅकी. अख्खी रूम खाली आहे. अरे एकाही खुर्चीवर माणूस दिसत नाहीये. बरोबर आहे, सरकारी ऑफिस म्हणल्यानंतर हे असंच होणार. तोपा 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 आला 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 तोपा 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 आला 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 तोपा फिरवायला आला आधार कार्ड घ्यायला आला. आता कशी मी आला हाकलू, आता कशी मी आला घालवू. आला 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 हबडी. मला पण तुझी आठवण येते ना. हे तो मागे रडतोय. दूध पास त्याला. आता एकच हा एकच. ओ ओ उमा मॅडम. उमा उमा मॅडम, कुणाशी कुणाशी बोलत होतात? माझ्या हब्बुडीशी. शी ओ ही माझ्या नवऱ्याशी बोलत होते. नवऱ्याला दूध पाजायला सांगत होतास? हे बघा, तो आमचा पर्सनल प्रॉब्लेम आहे. तुमचं काय काम आहे बोला. आधार कार्ड देतं का कुणी? आधार कार्ड एक वादळ घोंगावतंय आधार कार्डाशिवाय. फुंकरी इतकीही लायकी नसलेल्या माणसांनी स्वतःला वादळ म्हणणं हे मला अजिबात आवडत नाहीये. हॅलो हॅलो हब्बुडी. नाही रे, तुला कशी फुंकर म्हणेन मी. तू माझी झळूकेस की नाही बेबी. इथे मी बेबीच्या देठा बसतो. तुमचं काय बेबी बेबी चाललाय? अहो मी 12 वेळा इकडे येऊन गेलो आधार कार्डासाठी. आज 13वा आहे. 13वा आहे तुमचं? बर, मला सांगा तुम्ही फॉर्म कधी भरला होता? सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा सरकारने ही योजना जाहीर केली ना, तेव्हा पहिला फॉर्म भरायचा मान माझाच होता. हो, अभिमानाने सांगतो बरं का मी. सरकारने कुठली पण योजना सांगितली ना की लगेच त्याचा लाभ घेतो मी. हो, सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी ओळखपत्र तयार केलं ना, मी 40व्या वर्षी ते घेतलं. हो, नंतर तुमचं सरकार म्हटलं तुमच्या फॅमिली करता आधार कार्ड घेऊन जा, आधार कार्ड घेऊन जा, म्हणून आलो आम्ही आधार कार्ड घ्यायला. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? काय ते? इकडे या. हा? आधार कार्ड वगैरे हे सगळं फालतू आहे. हा? अंधश्रद्धा आहे ती. अहो, घरी जा घरी जा घरी जा. तुम्हीच असं म्हणताय? अहो असं करू नका हो. आधार कार्ड मिळालं नाही ना, त्यामुळे गॅसेसचे प्रॉब्लेम झालेत. तसले नाही हो, घरच्या गॅसेसचे प्रॉब्लेम झालेत. गॅस मिळत नाही ना, बँकेतून पैसे काढता येत नाहीत. आणि बरं का, हल्ली लग्नामुंजीला सुद्धा कोणी बोलवत नाही हो मला. फक्त आधार कार्ड नाही म्हणून? अहो मग पोस्टमन दारावर येतो आणि माझं पत्र न देतच निघून जातो. पानवाला मला बडीशेपीची पुडी सुद्धा देत नाही, धोबी कपडे धुत नाही. इतकंच काय, सलून मध्ये गेलो ना तर माझे केस पण कोणी कापत नाही हो. अतिरेक अतिरेक होतो, या सगळ्याचा अतिरेक होतोय. एक मिनिट. अतिरेक तुम्ही करताय. सरकारी धोरण कधी बदलेल काही सांगता येत का? उद्या तुमचं सरकार म्हणेल आधार कार्ड असल्याशिवाय तुम्हाला श्वास घेता येणार नाही. बरोबर आहे. मग आम्ही काय मारायचं? नंतर म्हणेल आधार कार्ड असल्याशिवाय मुर्द्याला चितेवर ठेवता येणार नाही. मग आम्ही काय सडायचं? हा म्हणते. मला वाटतं विषयांतर होत आहे. हो का? हो, तुम्ही डॉक्युमेंट्स आणले नाहीत ना सगळे, म्हणून आधार कार्ड मिळत नाहीये तुम्हाला. हा गठ्ठा दिला होता हो. बर्थ सर्टिफिकेट, इलेक्ट्रिकचं बिल, टेलिफोनचं बिल ते कमी मिळेल म्हणून 4थी मध्ये स्कॉलरशिप मिळाली होती, त्याचं सर्टिफिकेट सुद्धा जोडलं होतं. देवीची लस टोचण्याचा दाखला, काविळीचा डेंग्यूचा दाखला ते सुद्धा कमी पडेल म्हणून 3 वर्षाचा असताना सोसायटीमध्ये चमचा लिंबूच्या शर्यतीत भाग घेऊन पहिला आलो होतो, त्याचं सुद्धा सर्टिफिकेट जोडलंय. शिवाय महापौरांचा दाखला घेतलेला आहे. मला वाटतं ते सांगतील आणि हे आणलेलं आहे आणि सगळे दाखले घेऊन चाललेलो आहे मी. जरा दमानी घ्या, दमानी घ्या. हो, तोच दम आता मला घेऊन जाणार आहे वरती. हो, त्याच्या आधी कार्ड द्या. जॅकी हो, जॅकी. मी दमले. एक मिनिट थांबा. तुमचं नाव सांगा नीट. अहो त्या बर्थ सर्टिफिकेट वरती लिहिलंय की
विजय माधव मोघे. हे तुमचं बर्थ सर्टिफिकेट नाहीच आहे मुळी. असं कसं? ह्याच्यावर नाव लिहिलंय विजय जाधव मोरे. माधवचं जाधव केलं, मोघेचं मोरे केलं. अहो काय केलं हे तुम्ही? हे बघा आम्ही काही केलेलं नाहीये. अरे मग आम्ही केलंय का? बर्थ सर्टिफिकेट का आम्ही घरी छापतो का? हे बघा तो मुद्दा नाहीये. तुम्ही तिसऱ्यांदा जेव्हा आला होतात ना हा. तेव्हा आम्हाला तुमचा रेटिनाच सापडला नाही. रेटिना सापडला नाही. रेटिना सापडला नाही? तुम्हाला रेटिना नाहीये खरं तर. वा वा, मला रेटिना नाहीये. अरे मग मोतीबिंदू काय माझ्या कानांना झाला होता का काय? हा? तुम्ही 5व्यांदा आला होतात हा. ना तेव्हा तुमच्या अंगठ्याच्या रेषा उमटल्याच नाही. कशा उमटतील हो, कशा उमटतील? आयुष्यभर काबाड कष्ट केल्यानंतर अंगठ्याच्याच काय हाताच्या पण रेषा पुसल्या गेलेल्या आहेत आमच्या. बघू बघू. हे. अय्या खरंच किती मज्जा ना. आता त्याच्या काय या काय करण्यासारखं आहे? हाताच्या काय पायाच्या सुद्धा रेषा पुसल्या गेल्या तो. चालून 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 चालून. कशाला चालता तुम्ही एवढे? काय आहे, या देशात सामान्य माणसाचं काही चालत नाही म्हणून आम्ही चालतो. वा 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 वा. काय करणार, पण आम्हाला सुद्धा चालायला जागा उरलेली नाहीये. काव काका. काय आहे, फुटपाथ हे आम्हाला चालण्याकरता बांधलेले आहेत का पथारीवाल्यांना पथारी बांधण्याकरता बांधलेले आहेत हेच कळत नाही. एक्झॅक्टली माझं आणि हबुडीचं सुद्धा हेच हबुडी म्हणणं आहे. कसं? आम्ही जेव्हा बाहेर जातो ना आम्हाला कळतच नाही मला आणि हबुडीला. एक मिनिट. तुमची ती हाबुडी. हबुडीला असं बोलला. मी नाही देणार तुला आधार कार्ड. निघित ना, अहो, ज्यांना घालवायला पाहिजे ना त्या बांगलादेशी घुसखोरांना तुम्ही बिस्किट वाटल्यासारखे आधार कार्ड वाटताय. त्याचं काय? त्यातल्या एका माणसाला परवा पोलिसांनी पकडून नेलं होतं माहितीये? अय्या खोटं आधार कार्ड होतं म्हणून? नाही, परवा जो बॉम्ब स्फोट झाला ना त्यातला संशयित आरोपी म्हणून. त्या लोकांना तुम्ही आधार कार्ड देता आणि मला काय आधार कार्ड देताय? मला काही कळत नाहीये तुम्ही असं काय करताय ते. एक मिनिट. आधी हे प्रूव्ह करा की तुम्ही या देशाचे नागरिक आहात. कसं करायचं ते मी सांगते. सांगा. तुमच्या गाडीला लाल बत्ती आहे? गाडीच नाही तर बत्ती कुठून आली? बरं, राज्यात जेव्हा दुष्काळ पडतो हा. तेव्हा तुम्ही तुमच्या मुलाच्या लग्नात शाही जेवण घालता? इथं माझ्या जेवणाचे हाल आहेत हो. बर, किमान किमान तुमच्या घरावर एकदा तरी इन्कम टॅक्सची रेड पडली आहे? वेळ लागले का त्यांना? इन्कमच नाही तर रेड कुठलं टाकणार आहेत ते? बरं, किमान किमान कोट्यावधीचा घोटाळा केलाय? शाब्दिक कोटी सुद्धा करता येत नाही हो मला एखादी. तुम्ही या देशाचे नागरिक नाही आहात निघा. ओ काय बोलताय? हे सगळं जे करतात फक्त तेच या देशाचे नागरिक आहेत. त्यामुळे तुम्ही या देशाचे नागरिक नाही. तुमच्याकडे आधार कार्ड नाही म्हणून तुम्ही सामान्य माणूस नाही. तुमच्याकडे रेटिना नाही, तुमच्या हातावरती रेषा नाहीत, तुमचा फोटो नाही, तुम्ही कुणीही नाही आहात. खरं तर तुमचं अस्तित्वच नाहीये. खरं तर मला तुम्ही दिसतच नाही आहात. हबुडी, मी इतका वेळ एकटीच बोलतेय, इथे कोणीच नाहीये. एक मिनिट, मी सोडून इथे तुम्हाला दुसरं कोणी दिसतंय? नाही हो, इथं कोणीच नाही तुमच्याशिवाय. तुमचं अस्तित्व नाहीसं झालंय. तुम्ही आता अदृश्य झालाय. तुम्ही मिस्टर इंडिया झालाय. जा. मिस्टर इंडिया बरोबर आहे. या देशात सामान्य माणूस मिस्टर इंडियाच होणार हो. कारण त्याची दुःख त्याचे हाल कोणाला दिसतच नाहीत. आणि ह्या सरकारी योजना तसल्याच, त्या सुद्धा कुणाला दिसत नाहीत मिस्टर इंडिया सारख्या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या जोडीसाठी. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. खरंच. सुरुवात करूयात अश्विनी मॅम पासून की त्यांना कसा वाटला परफॉर्मन्स? हबुडी वेर इज ही? एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या हाबुडींसाठी सुद्धा झाल्या पाहिजेत. हबुडी बोलवतात त्या? नाही नाही, हाबुडी वगैरे हे सगळं इथे ऍक्ट मध्ये घरी वेगळं असतं सगळं. कसं असतं घरी? कसं असतं? हे मी बिझी फोन ठेव आणि मशीन लावून घे, बाईंकडनं भांडी बिंडी असं नाही का? या आवाजातच. म्हणजे साधारण विजयने केलं ते तू होतास. वा वा वा. विजयजी, तुम्ही खूप कमाल ऍक्टर आहात आणि तुम्ही सामान्य माणसाची, एका सिनियर सिटीजनची भूमिका खूप सुंदर साकारलीत. त्यामुळे दॅट्स व्हाय आय एम सेइंग की आय एम रिअली प्राऊड ऑफ यू की तुम्ही माझ्या टीम मध्ये आहात. सतरंगी रॉक्स.
स्वप्नील सर. तुमचा परफॉर्मन्स मला खरंच आधार कार्ड मिळवायचा जो प्रोसेस आहे ना तसाच वाटला. एक नॉर्मल ऍक्ट सुरू होता 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 तुम्ही जी काही मध्ये त्याला एक वेगळीच कलाटणी दिलीत ना, मग त्याच्यात ब्लॅक कॉमेडी होती, सटायरही होता, आणि हे सगळं करत असताना तुम्ही कुठेही कॉमेडीचा बाज सोडला नाहीत, जी या मंचाची रिक्वायरमेंट आहे. आणि मला असं वाटतं की हे सगळं जुळवून आणणं एका ऍक्टमध्ये फार कठीण आहे, त्यातला कॉमिक एलिमेंट कायम ठेवून. त्यामुळे तुमच्या या कॉमेडीच्या आधार कार्ड जे कम्प्लीट जो प्रोसेस होता ना, मला असं वाटलं की ते ऍप्लिकेशन सँक्शन झालं आणि तुम्हाला हे आधार कार्ड नक्की मिळालं. थँक्यू थँक्यू थँक्यू. या एपिसोडमध्ये या ऍक्टचं तुम्हाला मार्किंग जे मिळेल ते कॉमेडीच्या लॉजिकनेच मिळेल. पण असा ऍक्ट पहिल्या एपिसोडमध्ये आपला पहिला परफॉर्मन्स म्हणून अटेम्प्ट केल्याबद्दल माझ्यातर्फे तुम्हाला एक ब्लास्ट. क्या बात आहे. वाह 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 वाह. ब्लास्ट तुम्हाला मिळालेला आहे. आणि तर बघूयात की गुण किती मिळत आहेत. स्वप्नील सर तुमच्यापासून सुरुवात करूया. एक मिनिट, मला फक्त एवढं सांगायचंय स्वप्नील की आम्ही हा ऍक्ट करायच्या आधी खूप स्केप्टिकल होतो. आम्हाला माहित नव्हतं की पहिल्या एपिसोडमध्ये हा ऍक्ट खरंच वर्क होईल का, करू शकू का. तर आम्हाला खरंच थँक्स म्हणायचंय सचिन गोस्वामींना की त्यांनी आम्हाला कन्व्हिन्स केलं की तुम्ही हा ऍक्ट करा पहिल्या एपिसोडला. आणि इट्स ऑल थँक्स टू हिम अँड ब्लास्ट इज ऑल्सो थँक्स टू हिम. हो. बघूयात आता गुण. स्वप्नील सर किती गुण? 9 गुण. अश्विनी मॅम 9 गुण दिलेले आहेत. याचाच अर्थ 18 गुण तुम्हाला मिळत आहेत. आणि आता वेळ आहे बेस्ट कार्ड कुणाला मिळतं हे पाहण्याची. कुठल्या फॅमिलीमध्ये ते बेस्ट कार्ड जाणार आहे. स्वप्नील सर, अश्विन मॅम तुमच्या समोर बाऊल आहे, त्याच्यामध्ये खूप अशा 2 चिठ्ठ्या ठेवण्यात आलेल्या आहेत. तर त्या खूप अशा 2 चिठ्ठ्या. तर त्या 2 चिठ्ठ्यांमध्ये तुमच्या 2 फॅमिलीची नावं आहेत. तर तुम्ही स्वप्नील सर, तुम्ही किंवा मॅडम, तुम्ही ठरवा की कोण निवडणार आणि चिठ्ठीत कोणाचं नाव येतं. ओके, हिअर वी गो. तर बेस्ट आधार कार्डची जी जोडी आहे त्या जोडीला मी आता मंचावरती आमंत्रित करतो. जोरदार टाळ्या भाऊ आणि सुप्रिया यांच्यासाठी. आता या एनव्हलप मध्ये ते नाव आहे ज्या फॅमिली तुम्हाला जायचंय. तुम्हीच उघडा आणि सगळ्या महाराष्ट्राला सांगा तुम्ही आज कुठल्या फॅमिलीकडून खेळणार आहात. आम्ही खेळणार आहोत सतरंगी टीम मधून. वा 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 वा. तर सतरंगी टीमकडे बेस्ट आधार कार्ड गेलेलं आहे. तेव्हा आता अर्थातच अतरंगी टीम तुमच्याकडे कुठलं कार्ड शिल्लक नाहीये, पण तुम्हाला मिळणार आहे उद्याचं गेस्ट आधार कार्ड. त्यासाठी थोडं थांबावं लागेल. पण आता बघूयात की तुमच्या टीम मधून परफॉर्म करण्यासाठी कोण येणार आहे. स्वप्नीलजी. अगर पहले पत्नी आई है तो अब हब्बुडी आएगा. हबडी हबडी हबडी. प्रियदर्शन जाधव आणि हेमंत ढोमे. पहिलंच किट आहे आमचं सीझन मधलं आणि त्याचं मला भयानक टेन्शन आलेलं आहे. भयंकर मलाही टेन्शन आलेलं आहे. तर जे आहे ते तरी नीट बोलू, मग बाकी सुचतंय नाही सुचत या सगळ्या वेगळ्या गोष्टी. आपण प्रामाणिक राहिलेलो आहे की नाही स्क्रिप्टला खरंच. नक्की नक्की राहिलेलो आहे. आता प्रेक्षकच ठरवतील की कसं होतंय. सो पटकन पटकन जाऊयात आता आपण. हा चल. ए दिल है मुश्किल जीना यहाँ जरा हटके समझते यह पुणे मेरी जान. सदाशिव शनिवार बुधवार पेट ढोल्या मारुती उसक्या मारुती खोट्या मारुती वेगळे. ओए दिल है मुश्किल जीना. नळा इथे उकाडा इथे ऊन आहे. हे पुणे इथे ऊने. हे पुणे इथे ऊने. थँक्यू. अहो मी म्हणलं उकाडा खूप आहे उकाडा. उकाड्यात उकडतच नाही का. हिवाळ्यात उकाडा होणं अशी पद्धत नाही अजून आमच्यात. म्हणजे पुण्यात तरी असं कधीच काही होत नाही. हिवाळ्यात आम्ही फक्त हे उकडतो. काय म्हणजे अंडी रताळी उकडतो आम्ही पुण्यात. तुम्ही म्हणजे फारच लांबवलं. मी
जनरलच बोलत होतो. जुनी कॅसेट दिसतीये. मी ही जनरलच बोललो. तसंही मी जनरली इन जनरल लोकांशी बोलतच नाही. बोला काय हवंय तुम्हाला? रेडेकर उपाहारगृह हेच ना? नाही नाही, वैकुंठ स्मशानभूमी. वाटेल ते काय विचारताय? हो हो. हा, पण जेवण जेवण मिळेल नाही ते? नाही नाही नाही, रेडेकर उपहारगृह असा बोर्ड लिहिलाय. आतमध्ये गॅरेजचा धंदा चालवतो आम्ही. म्हणजे माणूस आला की त्याच्यात हवा भरतो आणि देतो परत पाठवून. पैसे दिले नाहीत की लावायची एक टाचणी. जेवण मिळेल ना इथे? म्हणजे मग आता- उगाच लिहिलाय का हा बोर्ड? वाचा तो. इथून कसा वाचाल? तो बाहेरून वाचावा लागतो. मग तिथून वाचू का? वाचा. हा ग्रुप पहाऊ रकर डेरे. ए बाळा, हे वाटेल ते काय बोलतोय सर? जरा नीट सभ्य भाषा वापर. अश्लील अश्लाघ्य काही बोलू नकोस. नीट वाचायचं. काय बोललाय तो? रेडेकर हागरुग्र, रेडे हुग्र हागरी, हागारो हाग. अरे उलट येते. कसं वाचायचं? काय नाव आहे माझ्या उपहारगृहाचं? उपहारगृह. हा हा, रे माझच आहे ते. मलाच सांगतो. रेडेकर उपहारगृह माझच आहे ते. सॉरी सॉरी या सॉरी सॉरी सॉरी. इट्स ओके. या इकडे. अण्णा येईल ऑर्डर घ्यायला. हा हा, फार अपमान करेल तुमचा. गोड समजून घ्यायचं. हा, आलोच. अण्णांना पाठवताय ना? मीच अण्णा, अन्नदाते. कळलं कळलं. तुम्ही अण्णात हे आता कळलं. दाते आहात हे मगाशीच कळलं होतं. अच्छा, तुम्ही सदाशिव पेठेतले का? नाही पुण्यातले? मग नाही, कुठले तुम्ही? मी भोसरीचा. परत? अरे बोलू नकोस रे अश्लाघ्य अश्लील. हो, भोसरी नावाचं गाव आहे तिथलं आहे. तिथला आहेस ना? मग अपमान करण्याचा अधिकार तुला नाही. अपमान करण्याचा अधिकार फक्त सदाशिव पेठेतल्यांना. काय हो? तशी मक्तेदारीच आहे आमची. काय काय तुमच्याकडे? लेंगा आहे, आज चड्डी आहे, सदरा आहे, एक चष्मा आहे, थोडस छोटस घड्याळ आहे, अंगठी आहे. ते काही जेवणार आहे का? मी जेवायला काय? जेवायला असं स्पष्ट विचारायचं. जेवायला काय आहे? जाऊ दे, रात्र होईल ह्याच्यात मीच सांगतो जेवायला काय आहे. हा? म्हणजे तुम्हाला नाश्ता हवाय का जेवण? नाश्ता 9 वाजता संपला. चला निघा. काही काय वेळ आहे का? नाश्ता येईना अंगण वाकडे. जेवण मिळेल? हो, जेवण मिळेल. 11 वाजेपर्यंतच मिळेल. 11 वाजेपर्यंत? हो. एवढ्या लवकर? मग पुण्यातले लोक 12 वाजताच जेवतात. बरोबर ना, बरोबर ना. काय? म्हणजे मी पण 12 वाजता जेवणार. मग 12:30ला हॉटेल बंद व्हायला पाहिजे. हो बरोबर. पण तुम्ही 12ला बसणार, 5 पर्यंत खाणार. मी काय तो इकडे गोट्या खेळायच्या? असं काय करता? हॉटेल कुठे आहे? पुण्यात. मालक कुठला आहे? पुण्यातला. मालक किती वाजता जेवणार? 12 वाजता. 12 वाजता. मग मालक हॉटेल किती वाजता बंद करणार? 11 वाजता. मग आता वाजले 10:40-20 मिनिटात काय ती ऑर्डर द्या पटकन जेवा आणि फुटायत ना. देतो. हा. मला सांगा, तुमच्याकडे थाळ्या कुठल्या आहेत? स्टीलच्या आहेत. चांदीची द्यायची तुमची लायकी नाही आहे. थाळीमध्ये जेवणाचे काय काय प्रकार आहेत? हा हा, असं म्हणताय होय. महाराष्ट्रीयन आहे, गुजराती आहे, पंजाबी आहे. वाह वाह वाह. हो. महाराष्ट्रात काय काय? महाराष्ट्रात काय काय आहे? रायगड आहे, प्रतापगड आहे, पन्हाळगड आहे, सिंहगड आहे, झाले शनिवारवाडा आहे. महाराष्ट्रात काय काय आहे? अहो, चढायचं नाही विचारत ते. चढायचं नाही, चढायचं काय काय मिळतं? म्हणजे जेवायचं, जे व्हायचं राहिलंय त्याच्याबद्दल बोलतो. बर. मग असं स्पष्ट विचारायचं, जेवायचं काय आहे? महाराष्ट्रात काय काय? असं उगाच भौगोलिक प्रश्न मला विचारायचा नाही. महाराष्ट्रीयन ताटात एक ताट मिळतं. हो, आणि एक वाटी मिळते. एक सुकी भाजी, एक ओली भाजी, एक वाटी आमटी, एक पोळी, एक मूद भात. एवढाच? आता माझा मूद एवढाच आहे म्हणून. त्यात 2 थेंब तूप आणि पापड. हा, वा वा वा. गुजरातीमध्ये काय? गुजराती थाळीत महाराष्ट्रातल्या थाळीपेक्षा फार वेगळे पदार्थ आहेत. एक थाळी, एक वाटी, एक सुकी भाजी, एक ओली भाजी, एक वाटी आमटी, एक मूद भात.
परत एवढाच. अजून माझा मूद तोच आहे ना. 2 थेंब तूप आणि खाकरा. अरे पापडाऐवजी खाकरा देतो आम्ही असा खायला. खायचा. सॉरी पंजाबी पंजाबीमध्ये या दोन्ही प्रकारांपेक्षा भयंकर वेगळे प्रकार आहेत. एक ताट, एक वाटी, एक सुकी भाजी, एक ओली भाजी, एक वाटी आमटी, एक पोळी, एक मूद भात. एवढा झाला. आता माझा मूद बदलला ना. मग 2 थेंब तूप आणि रोट्या देतो, रोट्या. अच्छा. थाळीची किंमत काय? महाराष्ट्रातल्या थाळीची किंमत 55 आहे हो. कमी आहे. हल्ली महाराष्ट्र दुष्काळग्रस्त आहे. त्यात महाराष्ट्रातले राजकारणी आपल्या मुलांची लग्न अतिशय मोठ्या थाटामाटात लावतात आणि महाराष्ट्राच्या ताटात साधी भाकरी पण येत नाही हो. म्हणून दर कमी ठेवलाय आपल्या माणसांसाठी 55. गुजरातचा पंतप्रधान होणार आहे म्हणे, म्हणून रेट वाढवलाय 170 रुपये. आणि पंजाब्यांना आम्ही डिस्काउंट देतो. हो, हुशार पंजाबी असेल तर 60 रुपये आणि अति हुशार असेल तर 10 रुपये. मग मला एक महाराष्ट्रीयन ताट. अण्णा, ह्या भोसरीच्याला एक महाराष्ट्रीयन ताट ठेवलंय. या सीझनचा हा पहिला परफॉर्मन्स असेल ज्याला परीक्षकांकडून स्टँडिंग ओवेशन मिळालेलं आहे. स्वप्नील सर, जरा मूड बदलूया. कसं वाटतं? स्वप्नील, 5 उंगलिया घी में आणि सर कढाई में असं आहे. कारण क्षिती माझ्या टीम मध्ये असली तरी हबुडी त्या टीम मध्ये, तुझ्या टीम मध्ये है ना. आणि हर कामयाब पति के पीछे एक अच्छी पत्नी का हाथ होता है यार. सो ग्रेटफुल टू यू फॉर सच अ ग्रेट परफॉर्मेंस. थँक्यू व्हेरी मच. स्वप्नील सर, अगर आगाज ये है तो अंजाम क्या होगा. ऑल द व्हेरी बेस्ट. आणि जसं अश्विनी तू लाडू वगैरे देतेस तसं मी पण काहीतरी आणून ठेवलं होतं द्यायला. आणि मी अशी संधी शोधत होतो. मला असं वाटतं की हे जे कॉमेडीचं आधार कार्ड आहे ह्याच्यात ना आपण सगळेच आयुष्यात वेगळे वेगळे मुखवटे घेऊन जगत असतो. कोणी खरे, कोणी खोटे, कोणी रागाचे, कोणी लोभाचे, कोणी प्रेमाचे. 2 मुखवटे मी घेऊन आलोय, कॉमेडीचे हसरे मुखवटे. आणि ह्याचे पहिले मानकरी तुम्ही दोघे आहात. स्वप्नील सर, किती गुण? खूप मोठा सस्पेन्स आहे आणि मला असं वाटतं की हा सस्पेन्स मी आणि अश्विनी एकदम मिळून फोडतो. हो. 10 गुण. वा, म्हणजे दोघांचे मिळून 20 गुण तुम्हाला मिळालेले आहेत. क्या बात आहे. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही बसू शकता. जोरदार टाळ्या. बेस्ट आधार कार्ड जोडीचं जे खेळणार आहेत सतरंगी फॅमिली मधून सुप्रिया पाठारे आणि भालचंद्र कदम. अर्थात भाऊ. वाटतो ना साधा भोळा भाऊ तुम्हाला. असा आहे पण तो लब्बाड. रिहर्सल कर म्हटलं की याला झोप येते. अहो खरंच सांगते. आता बघा उठतो का बघा. भाऊ उठ ना, वाक्य बोलूया. भाऊ वाक्य. घरी काय जाऊया. स्क्रिप्ट बोलायची ना. स्क्रिप्ट बोल. स्क्रिप्ट आवड्या चल जा लवकर.
धन्यवाद. एक हवालदारचं बरं असतं, कुठल्याही लग्नात नाचायला मिळतं. हो, मी छोकरा नाही, मला 4-5 छोकरे आहेत. चला गाडी लावा इथं. त्या साईडला पार्किंग आहे. थँक्यू. इकडे पार्किंग आहे, मला माहितीच नाही. ते काचेचं होतं, मला माहितीच नाही. चला हे दाखवा, लायसन दाखवा. यायला हिनोत नाही, ऑन ड्युटी एकदम सिरियस. हे संसार चालवायचं लायसन आहे, गाडी चालवायचं लायसन दाखवा. गाडी चालवायचं लायसन हा असत असतं मग असतं. हा दाखवा ते. नाहीये. हा ठीक आहे मग चला. हो चला कुठं हा लायसन दाखवा. आय डोंट हॅव. कोण चावलं? चावलं कोण तुम्हाला? माझ्याकडे नाहीये, मेरे पास नफीचे. मराठी सांगायचं तर नाही दाखवत जा. अरे लायसन नसताना तुम्ही गाडी चालवता? हा कुणी दिला अधिकार तुम्हाला? कायदा बिदा कळतो का नाही तुम्हाला? देश चालवायला लायसन लागत नाही, गाडी चालवायला कशाला लागतंय लायसन? हे बघा बाई, मला एवढंच म्हणायचंय, तुम्ही विनयभंग का केला? कायदेभंग का केला? कायदेभंग? हा मी काहीच केलं नाही. तुम्ही काहीच केलं नाही? नाही. अरे मग कशाला तुम्हाला मी पकडलंय? सॉरी जा तुम्ही जा काय. हा काहीच केलं नाही म्हणजे सिग्नल तोडून तुम्ही इकडे आलात ना? डोळे फुटलेत का तुमचे? नाही, कुठंच काय झालं, कुठं फुटले तू? तो सिग्नल आहे ना जशाचा तसा, मोडलाय का? हे बघा, तुम्ही उगाच चर्चा करू नका माझ्याशी. हे बघा, त्याला 300 रुपयाची पावती फाडा. गणपती मंडळ आहे. नवसाला पावतो. अरे गणपती मंडळाची पावती नाही, दंडाची पावती फाडा. पावती पुस्तक कुठे? देतो ना, हाय ना माझ्याकडे. हे काय इथं ठेवलंय का? फाडायलाच ठेवलंय ते. असंच घेऊन फिरत नाही मी. हे बघा पावती फाडा. चला तुम्हीच लिहायचे तर मला काय गाडीचा नंबर लिहा, नंतर नाव हो. काय केलं तुम्ही? गाडी फाडली, पावती फाडली. तुम्हीच म्हणालात पावती फाडा. त्याच्या आईला मी काय बाई? अहो मी म्हणाल 300 रुपयाची पावती करा. लागली वाट तुमची? वाट लागली. आता तुम्हाला 1000 रुपये दंड पाडणार आहे. बघा, सरकारी कामात अडथळा आणलेला आहे तुम्ही. मी दंड भरणार नाही. तुम्हाला भरावंच लागेल. मी काहीच गुन्हा केला नाही. अरे काय कसं नाही, सिग्नल स्वतः भडकाव वेगाने गाडी चालवली, हे पावती पुस्तक फाडलं, किती नुकसान झालंय आमचं. मग हे कुठे आहे तुमचं? ते याला डोकं नाही हो, ते तर नाही. हेल्मेट कुठं आहे? हेल्मेटची सक्ती कुणाला असते हो? जो पुढे बसून गाडी चालवतो त्याला. मागे बसणाऱ्याला नाही ना? नाही तो मरो तिकडे, त्याचा चोरडा हो पाठवून जाऊ तिकडे, टायर जाऊ डोक्यात. आम्हाला आरटीओला त्याचं काही पडलेलं नाही. हो की नाही? मग मी 5 वर्षाच्या माझ्या पुतण्याला घेऊन जात होते, तो पुढे उभा होता, मी मागे बसले होते, म्हणजे मला दंड नाही. मुद्दा आहे. बरोबर आहे. नाही 5 वर्षाच्या पोराला आम्ही हेल्मेट बनवलंच नाही ना, त्यामुळे कसं वाटेल ना असं डोकं टिकटी. या सॉरी इकडे. काय तुमच्याकडे हे आहे का? CPU? ICU? नाही त्याच्या आईला काय म्हणतात बरं, PCO तरी हे का? नाही रे, ते गाडी असं बघ, गाडी आता गाडीला पाठी नळगंडा असं दूर जातो बघा त्यातून, आणि ते मस्त नाही का ते मशीन घालून, ते नाही का त्याला आम्ही नंतर त्याला पावती देतो. पावती आहे का? ती पण फाडली तुम्ही? फाडली. काय करताय, नुसती फाडायची? जा तुम्ही बाईचा. थांब, काय ताताय कुठं? ते काय म्हणतात त्या पावतीला, काय म्हणतात? काय चाललंय? काय हाय काय आवाज कुठून? PUC पुक. हा ते आहे का तुमच्याकडे? आहे ना. दाखवा. IC नाही, PUC. PUC आहे ना. कौटुंबिक PUC आहे. कौटुंबिक PUC म्हणजे? PUC चा फुल फॉर्म काय?
सांगतो ना हा पोल्युशन अंडरवेअर नाही पोल्युशन अंडर कंट्रोल. हा मग कौटुंबिक पीयूसी म्हणजे पॉप्युलेशन अंडर कंट्रोल. आम्ही डिंकत ड्रिंक करून गाडी चालवता तुम्हाला काय कळतं का नाही? डिंक नाही हो डिंक म्हणजे डबल इन्कम नो किड्स. अच्छा नो किड्स म्हणजे डबल इंजिनची गाडी आहे तुमची. तरी घासगीस करता का? सिग्नल तोडलं भरगाव वेगाने गाडी चालवली हे पावते नुकसान केलं एकूण बघा तुम्हाला 1700 रुपये दंड भरावा लागेल. एवढे गुन्हे केले? मग पुरावा काय? पुरावा काय? येडा आहे का मी? पुरावा काय? समोर काय? 50% साड्यांचा तेल घालून डोक्यात काय बोलताय तुम्ही? त्याच्यावरती काय? कावळा. मला वाटतं ते घुबड असावं. नाही कावळा. अरे ते वरती जे मशीन ते गोल गोल आहे ना ते बघा त्याला काय म्हणतात ते? काय म्हणतात? हे अरे हे सुसुईवी नाही तुझं अरे एवी तेवी तुम्ही जे काय बघताय त्याला काय म्हणतात? सीसीटीव्ही. एवढं बोलता येत नाही बाई तुला? सीसीटीव्ही एवढं बोलते? हाय बाई याच्यात सगळं रेकॉर्ड झालेलं आहे तुमचं. काय सांगताय? मग काय मी गरीब आहे असंच होतं. काय नाही काय उपकार प्रकार हे बघा तो मारू देते मला. तुम्ही काय सांगू नका. 300 रुपये भरा आणि मोकळं द्यातून चला. मांडवली करा. 200 रुपये द्या पावतीने फाडत चला. 50च आहे. नाही काय भिक घालते का? मला भीक घालते का? 50 रुपये केस करा. हो नाही द्या ना 50 तर 50 असं काय नाही. हे का पैशाचं महत्व नाही माणुसकी महत्वाची. कळलं का तुम्हाला? इच्छा महत्वाची असं ते. इच्छा महत्वाची. बरोबर आहे तुमची. इच्छे खातर मला 2000 रुपये द्या. 2000? कशाला? मी किती गुन्हे केले? खूप गुन्हे केले. ते सिग्नल तोडला बरं. दंड किती लागला? हे 1700 रुपये. मी किती दिले? तुम्ही कुठं दिलं? मला 50 रुपयात कठवले. म्हणजे मी तुला 50 रुपये लाच दिली. लाच म्हणजे मी माझ्या पोरांसाठी घेतली. हो ऑन ड्युटी जर चिरीमिरी दिली तर काय दंड बसतो? काय म्हणजे नोकरी जाऊ शकते आमची. काय सांगता? मग नोकरी जाते? मग मी तुम्हाला 50 रुपये दिले त्याच्यात शूट झालं. काय ते? कावळा. ते काय मला सीसीटीव्ही. आता मला सांगा नोकरी वाचवणार का मला 2000 रुपये देणार? ऐकून घ्या तुम्ही. असं पैसे द्या. असं काय करता? नोकरी काय पैसे द्या. भाऊ पण हे असं लाज खाणं वगैरे हे तुमच्याकडे बघून नाही हो पटत. आता काय बोलायचं तुम्हाला? स्वप्नील सर. भाऊ नमस्कार. मी सर्वप्रथम इकडे आवर्जून सांगू इच्छितो की मी स्वतः तुमचा खूप मोठा फॅन आहे. आणि मला खूप खूप आवडतं तुमचं टायमिंग आणि तुमचं कॉमेडीचं सेन्स. फार छान. खूप मजा येते नेहमीच तुम्हाला या आणि कुठल्याही मंचावर बघायला. आणि मला खात्री आहे की या पर्वातही आम्हाला खूप मजा आणि खूप आनंद तुम्ही देणार आहात. तुमचं मनपूर्वक स्वागत या मंचावर. सुप्रिया फार कमी ऍक्टर्स पैकी एक आहे जिची परफॉर्मन्सची कन्सिस्टन्सी एनर्जीची सस्टेन होते संपूर्ण ऍक्ट मध्ये. ये सुरुवात आहे. हा प्रोमो आहे आणि ऑब्व्हियसली ह्याचं मार्किंग होणार आहे. पण तुमच्या दोघांकडनं फार उत्तम परफॉर्मन्सेस बघायची अपेक्षा आहे आणि मला 100% अशी खात्री आहे की तुम्ही ती अपेक्षा नक्की पूर्ण कराल. तुमच्या दोघांचं मनपूर्वक अभिनंदन. अश्विनी मॅम. तुमच्या दोघांची ही जी केमिस्ट्री आहे इट रॉक्स. ऑल द बेस्ट. अँड तुम्हाला दोघांना सांगायची गरजच नाही. यू टू आर द बेस्ट अँड यू रॉक. थँक्यू. तर बघूयात किती गुण मिळत आहेत तुमच्या या परफॉर्मन्सला. कारण तुमच्या या गुणांची दुप्पट होणार आहे तुमच्या फॅमिलीसाठी. फार महत्वाचे गुण आहेत. स्वप्नील सर किती गुण? 9 गुण. आणि अश्विनी मॅम 9 गुण. 18 गुण तुम्हाला मिळालेले आहेत. याचे होणार दुप्पट. याचाच अर्थ 36 गुण मिळत आहेत. सत्तरंगी फॅमिलीला 36 गुण मिळालेले आहेत. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. भाऊ सुप्रिया तुम्ही बसू शकता तुमच्या फॅमिलीमध्ये. जोरदार टाळ्या.
आज ते सगळे धमाल परफॉर्मन्सेस झालेले आहेत. पण आता बघायचंय कोण आहे आजची परफॉर्मर ऑफ द डे जोडी, आणि त्यासाठीच मी दोनही परीक्षकांना मंचावरती आमंत्रित करतो. जोरदार टाळ्या. हबुडी and प्रियदर्शन. तर तुम्हाला हा मास्क एकाच एपिसोड मध्ये 2 वेळा मिळालेला आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि आमचा नियम आहे, हा जर तुम्ही तिसऱ्या वेळी मिळवला तर हा तुमच्या मालकीचा होणार आहे. हो, तर आता वाजत गाजत बसायचं सिंहासनावरती. क्या बात आहे, क्या बात आहे. मजा आली ना आजच्या पहिल्याच भागामध्ये. तेव्हा अशी धमाल करायला आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. आणि 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 उद्याच्या भागात असणार आहे एक गेस्ट परफॉर्मर जोडी, ज्यांचं नाव आहे विजय कदम आणि मोहन जोशी. तेव्हा भेटायला विसरू नका आणि बघायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम फ्रुटी प्रस्तुत फुबायकू कॉमेडीचं आधार कार्ड. राणे कसं तिच्यासमोर हुजऱ्या, परधानजी, सेनापती सगळे शेपट्यावर करून नाचत असतात. काय तर म्हणे बहारो की राणी, मलायकी की शेरावत. एक नंबर राणीबाद झालेत सगळे लोक. मंगेश देसाई हा मनमोहन देसाईंचा नातू आहे. हो हो. चायला मला कधीच बोललेला नाही तो. ह्याला इतकी वर्ष मी त्यांना नितीन देसाईंचा नातू समजत होतो. अय्या शाहीद, हे तुमचं सगळं ऐकल्यानंतर मला एक प्रश्न पडलाय. उचल लवकर. काय वो गियर ऐसा उपटने का नहीं रहता. इतने साल से मैं गाड़ी सिखा रहा हूँ, गियर उपटने को नहीं.